महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे जनरल नॉलेजची प्रश्न उत्तरे पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, महानगरपालिका म्हणजे काय? पर्याय ए ग्रामपंचायत, बी नगरपालिका, सी जिल्हा परिषद, डी मोठ्या शहरांची स्थानिक स्वराज्य संस्था. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी मोठ्या शहरांचे स्थानिक स्वराज्य संस्था. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात महानगरपालिका कोणत्या शहरांसाठी स्थापन केली जाते? पर्याय ए 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या, बी 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या, सी फक्त राजधानीसाठी, डी तालुका मुख्यालयासाठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे? पर्याय ए सोलापूर, बी नागपूर, सी मुंबई, डी कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मुंबई. प्रश्न क्रमांक 4, महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? पर्याय ए महापौर, बी उपमहापौर, सी आयुक्त, डी नगरसेवक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी आयुक्त. प्रश्न क्रमांक 5, महानगरपालिकेचा प्रमुख कार्यक्रमात्मक प्रमुख कोण असतो? पर्याय ए नगरसेवक, बी महापौर, सी जिल्हाधिकारी, डी सचिव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी महापौर. प्रश्न क्रमांक 6, महानगरपालिकेचे सदस्य काय म्हणून ओळखले जातात? पर्याय ए आमदार, बी खासदार, सी नगरसेवक, डी पंचायत सदस्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी नगरसेवक. प्रश्न क्रमांक 7, महानगरपालिकेचे मुख्य कार्य कोणते आहे? पर्याय ए कायदे बनवणे, बी संरक्षण व्यवस्था, सी न्यायदान, डी नागरी सुविधा पुरविणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी नागरी सुविधा पुरविणे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते काम महानगरपालिकेचे आहे? पर्याय ए पाणी पुरवठा, बी वीज निर्मिती, सी पोलीस व्यवस्था, डी रेल्वे व्यवस्थापन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए पाणी पुरवठा. प्रश्न क्रमांक 9, कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाची आहे? पर्याय ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी महानगरपालिका, डी जिल्हा परिषद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 10, रस्ते, गटार, नाले यांची देखभाल कोण करते? पर्याय ए पंचायत समिती, बी महानगरपालिका, सी जिल्हाधिकारी, डी पोलीस विभाग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 11, महानगरपालिका निवडणूक
किती वर्षांनी होते? पर्याय ए दर 5 वर्षांनी, बी दर 4 वर्षांनी, सी दर 3 वर्षांनी, डी दर 7 वर्षांनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए दर 5 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 12. जन्म मृत्यू नोंदणी कोण करते? पर्याय ए तहसील कार्यालय, बी महानगरपालिका, सी जिल्हा परिषद, डी मंत्रालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 13. सार्वजनिक आरोग्य सेवा दवाखाने कोण पुरविते? पर्याय ए केंद्र सरकार, बी राज्य सरकार, सी महानगरपालिका, डी ग्रामपंचायत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 14. महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत कोणते आहे? पर्याय ए शेती कर, बी घरपट्टी व पाणीपट्टी कर, सी आयकर, डी उत्पादन शुल्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी घरपट्टी व पाणी कर. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात महानगरपालिकांचे कामकाज कोणत्या कायद्याने चालते? पर्याय ए भारतीय संविधान, बी पंचायत राज अधिनियम, सी मुंबई महानगरपालिका कायदा, डी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. प्रश्न क्रमांक 16. महानगरपालिकेची स्थापना कोण मंजूर करते? पर्याय ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी जिल्हा परिषद, डी सर्वोच्च न्यायालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 17. महानगरपालिकेचे कामकाज कोण पाहतो? पर्याय ए महापौर, बी उपमहापौर, सी आयुक्त, डी नगरसेवक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी आयुक्त. प्रश्न क्रमांक 18. महानगरपालिकेत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोण? पर्याय ए आयुक्त, बी आमदार, सी अधिकारी, डी नगरसेवक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी नगरसेवक. प्रश्न क्रमांक 19. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण सादर करतो? पर्याय ए महापौर, बी आयुक्त, सी जिल्हाधिकारी, डी मुख्यमंत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी आयुक्त. प्रश्न क्रमांक 20. महानगरपालिकेचे सर्वसाधारण सभा अध्यक्ष कोण असतो? पर्याय ए आयुक्त, बी उपमहापौर, सी महापौर, डी नगरसेवक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महापौर. प्रश्न क्रमांक 21. शहरातील रस्त्यांवरील पथदिवे कोण बसविते? पर्याय ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी महानगरपालिका, डी जिल्हा परिषद.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महानगरपालिका। प्रश्न क्रमांक 22, महानगरपालिकेच्या हद्दीत बांधकाम परवाना कोण देत असते? पर्याय ए महानगरपालिका, बी जिल्हाधिकारी, सी तहसीलदार, डी पंचायत समिती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए महानगरपालिका। प्रश्न क्रमांक 23, महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? पर्याय ए 3 वर्ष, बी 7 वर्ष, सी 4 वर्ष, डी 5 वर्ष। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी 5 वर्ष। प्रश्न क्रमांक 24, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला काय म्हणतात? पर्याय ए मंत्रालय, बी नगर भवन, सी सचिवालय, डी जिल्हाधिकारी कार्यालय। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी नगर भवन। प्रश्न क्रमांक 25, शहरातील सार्वजनिक उद्याने व बागांची देखभाल कोण करते? पर्याय ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी महानगरपालिका, डी जिल्हा परिषद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महानगरपालिका। प्रश्न क्रमांक 26, महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे मुख्य काय काम असते? पर्याय ए रोग प्रतिबंध व स्वच्छता करणे, बी कर वसुली करणे, सी लष्करी सेवा, डी पोलीस व्यवस्था। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए रोग प्रतिबंध व स्वच्छता करणे। प्रश्न क्रमांक 27, महानगरपालिका क्षेत्रातील कर कोण वसूल करते? पर्याय ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी महानगरपालिका, डी तहसील कार्यालय। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महानगरपालिका। प्रश्न क्रमांक 28, महानगरपालिकेच्या बैठका कोण ठरवतो? पर्याय ए आयुक्त, बी महापौर, सी आमदार, डी नगरसेवक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी महापौर। प्रश्न क्रमांक 29, महानगरपालिकेतील विकास कामांना अंतिम मंजुरी कोण देतो? पर्याय ए आयुक्त, बी महापौर, सी सर्वसाधारण सभा, डी मुख्यमंत्री। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सर्वसाधारण सभा। प्रश्न क्रमांक 30, महानगरपालिकेच्या क्षेत्राला काय म्हणतात? पर्याय ए पंचायत क्षेत्र, बी नगर क्षेत्र, सी जिल्हा क्षेत्र, डी महानगर क्षेत्र। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी महानगर क्षेत्र। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशी नवनवीन माहिती जाणून घ्या। धन्यवाद।